प्रकरण गाजतंय त्या संदर्भात शिवसेनेच्या नेत्यांसोबत ट्विट देखील करण्यात आलेला आहे आणि तुमच्यावरती आरोप करण्यात आलेला आहे की तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित होतात अशी टीका देखील तुमच्याबद्दल करण्यात आली. खरं आहे, माझ्या मतदारसंघामधला कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम मतदारसंघातल्या लोकांनी आणि त्याहीपेक्षा पर्यटन विभागाने त्या कार्यक्रमाला सहकार्य केलं होतं. या ठिकाणी दिलेल्या परवानग्या या पूर्णपणे कुठल्याही मद्य विक्रीला नाही. त्यावर जर कोणी मद्य विक्री केली असेल तर त्याच्यावर चौकशीचे आदेश मीच दिले, माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले. यावर चौकशी आणि दिलेल्या परवानगीचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई शक्य असेल नाही तर गरज असेल नाही तर करावीच अशी फौजदारी कारवाई असे संदेश सुद्धा दिलेत. आणि त्यामुळे याच्यापेक्षा जास्त या प्रकरणामध्ये काही शोधण्यासारखं विरोधी पक्षाला नाही. त्यावर चौकशी होईल, कारवाई होईल, फौजदारी होईल. दिलेल्या परवानग्या कशा दिल्या, कोणी दिल्या, त्याच्यामागच्या अटी शर्ती काय होत्या, त्या भंग केल्या होत्या का, या सगळ्याची चौकशी केली जाईल. आणि विरोधकांनी आणि तक्रारदारांनी मांडलेली भूमिका योग्य आहे. किल्ला आणि किल्ला परिसर यात कुठल्याही मद्यपान विक्रीला परवानगी असूच शकत नाही, हीच भूमिका सरकारची आहे. पण तुम्ही गेलात किल्ले अडवा आणि पार्टीच्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. स्वतः सांस्कृतिक मंत्रीच्या कार्यक्रमाला मी कार्यक्रमाला गेलो, तो माझा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या कार्यक्रमामध्ये पर्यटन विभागाचा कार्यक्रम तो असल्यामुळे तिथे जाणं यात काही गैर नाही. याचा अर्थ कुठल्याही परवानग्या भंग करायला आणि मद्यपान विक्रीला कुठलीही परवानगी द्या आणि दिल्यावर जा अशी कुठलीही भूमिका सरकारची आणि माझी नाही. तुम्ही गेलात तेव्हा तिकडे असा काही प्रकार होण्याची असं मी काय पाहिलं नाही. मी असं काय पाहिलेलं नाही, कारण मी त्या भागात गेलोच नाही. अशी जी व्हिडिओ बघितली तर त्या व्हिडिओमध्ये समोरचे लोक दिसतात, त्यांचा एक वेगळाच स्वभाव दिसतो आहे व्हिडिओ करणाऱ्यांचा की आमच्याकडे परवानगी आहे. सगळं कोणाचा आशीर्वाद आहे आणि एवढी जी गरमी त्यांनी दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये ती कोणाचा आशीर्वाद? ज्याने कोणी गरमी दाखवली आहे ते चुकच आहे, त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे. आणि ज्या पद्धतीने परवानग्यांचा दुरुपयोग केला आहे त्याच्यावर कारवाईचे संदेश आणि निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत. या सगळ्या विषयात गंभीर चौकशी होईल. तक्रारदारांच्या भूमिकेवर डायरेक्ट कारवाईचे आदेश आपण दिलेले आहेत. त्याच्यातले अधिकारी सुद्धा दोषी आहेत का? थोडासा ऐतिहासिक वारसा असल्याच्या परवानगी दिली जाते आणि दिली गेली नसेल तर अशा पद्धतीने कसं केलं गेलं? सगळ्या गोष्टी चौकशी देतील. परवानगी असेल तर त्याच्या अटी शर्ती भंग केल्यात, त्या कोणी केल्यात, का केल्यात याची चौकशी होईल आणि ज्याला परवानगी दिली त्याच्यावर सुद्धा फौजदारी कारवाई होईल. महायुती अंतर्गत जे पक्षप्रवेश होतो, विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून भाजपाचे पक्षप्रवेश होत आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे, नेत्यांमध्ये नाराजी आहे. आपापसात का खिंडार पाडण्याचा प्रश्न? मला वाटतं दोन्ही नेते शिंदेसाहेब, देवेंद्रजी किंवा महायुतीतले नेते आपापसात चर्चा नक्की करतायत. या पद्धतीने एकमेकाच्या विरोधात लढण्याचा विषयच येत नाही आणि त्यामुळे एकमेकाबरोबर महायुतीत लढण्याच्या बाबतीतला निर्णय आमचा झाला आहे. त्यात स्थानिक विषयांवरच्या भूमिकांवर आमचे प्रदेश अध्यक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदेजींचे नेते आपापसात चर्चा करतील. काही विषयावर चर्चा होईल, आपापसात निर्णय करतील. महानगर गॅसचा सगळ्यात मोठा इश्यू मुंबईमध्ये आहे. जवळपास 2 दिवस झाला इश्यू सुरू आहे, तरी प्रश्न सुटत नाहीये. मला असं वाटतं या विषयातली संपूर्ण माहिती मला आत्ता नाहीये, पण माननीय संबंधित मंत्र्यांशी, मुख्यमंत्र्यांशी आणि अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोलेन आणि याचा पाठपुरावा करेन. मला वाटतं या संबंधातली संपूर्ण माहिती संबंधित मंत्रालय देईल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याबद्दलचं पूर्ण काम झाल्यानंतर उद्घाटन हे तातडीनेच झालं पाहिजे आमची भूमिका आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारामध्ये जवळपास राज्यामध्ये सर्वच पक्षांनी अनेकांनी स्वतःच्या मंत्र्यांना किंवा आमदारांनी स्वतःच्या पत्नींना उमेदवारी दिल्याचं दिसून होतं. मुळात भाजपचा पक्ष कायम परंपरा किंवा घराणेशाहीला विरोध करतो. मग अशा ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिकीट देण्याचं कारण काय? मला असं वाटतं की या संबंधित विषयामध्ये स्थानिक स्तरावर आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आणि समितीशी चर्चा करून उमेदवारीचे निर्णय होतात. त्या उमेदवारांच्या झालेल्या निर्णयामध्ये सर्व कार्यकर्त्यांचं सर्वानुमत किंवा बहुतांश मत विचारात घेऊन निर्णय केले जातात. तशी उमेदवारी दिली आहे
अशी त्या ठिकाणी माझी माहिती आहे. सर, बांद्रा किला का जो जिसला से वीडियो आया सामने शराब पीते हुए, परमिशन दी गई कि क्या है? बांद्रा किला या उसके परिसर में जो घटना घटी है वो दुर्भाग्यपूर्ण, गलत और असमर्थनीय है. उस पर इंक्वायरी का आदेश माननीय मुख्यमंत्री जी ने दिया. मैंने स्वयं इसके ऊपर इंक्वायरी करने के आदेश भी जारी किए हैं. वो कार्यक्रम स्थानिक बांद्रा के कुछ लोगों ने और पर्यटन विभाग ने उसको सम्मति दी थी. उस कार्यक्रम का निमंत्रण मुझे था. मैं भी उस कार्यक्रम के संगीत कार्यक्रम में जाके आया. जब मैं वहां गया तो इस प्रकार का कोई चित्र मुझे नहीं दिखाई पड़ा, लेकिन जो कंप्लेनेंट ने कही है वो बात सही मानकर उसके ऊपर हमने इंक्वायरी की है. इंक्वायरी की मांग करने का आदेश भी दिया है. इस इंक्वायरी में परमिशन दी थी क्या, परमिशन मद्य बिक्री को दी थी क्या, वो दी थी तो उसका वायलेशन हुआ है क्या, और आयोजक के ऊपर क्रिमिनल ऑफेंस भी बनता है तो करना चाहिए. इस प्रकार के आदेश हमने दिए हैं.